शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी विजू वझे सामाजिक कार्यकर्ता व पीडित शेतकरी असून हजारो शेतकऱ्यांना घेऊन आमरण उपोषण घेतले आहे। त्यांच्याबरोबर शंकर हाडवा हे शुद्ध आदिवासी शेतकरी उपोषणाला बसले। उपोषणास बसलेल्या तमाम शेतकऱ्यांना किसान सभेचा जाहीर पाठिंबा चंद्रकांत वरठा यांनी दिला। तसेच निर्भीड पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य कोकण विभागाकडून जाहीर पाठिंबा दिलेला आहे। शेतकरी हितरक्षक संस्था मधून बोलतो। जेव्हा आम्हाला रिलायन्स कंपनीवाल्यांनी जे पैसे देण्याची नाकारले 59,000 रुपये गुंठा केला आणि त्यातून आम्हाला जे काही आमचे पैसे ज्या लोकांनी 35% मागणी केली आणि 35% मागणी केली त्याच्यातून आम्हाला 35% घेतले गेले। 35% घेऊन त्याने आमची लुबाडणूक केलेली आहे। तर आमचं मत आहे की ते 35% आमच्या शेतकरी बांधवांना रिलायन्स कंपनीची ते द्यावेत आणि ज्यांना जो मोबदला भेटलेला नाही अजिबात जी मालकी आहे वन हक्की पट्ट्या आहेत आणि त्या वन हक्की पट्ट्यांना त्यांनी ते पैसे त्याच्या मोबदला त्यांना भेटला पाहिजे। दुसरी गोष्ट म्हणजे आणि आरोपी जे आहेत फरार आरोपी आहेत त्यांना तुम्ही पकडा, त्यांना आत टाका आणि त्याच्यातून जो काही मोबदला भेटलेला 35% घेतलेला आहे ते त्यांनी शेतकऱ्यांना द्यावे अशी आमची सर्व शेतकरी बांधवांची सगळी मागणी आहे। आणि ज्या मागण्या बाकीच्या आहेत त्या पण मागण्या आमच्या पूर्ण झाल्या पाहिजेत आणि त्या जर पूर्ण नाही झाल्या तोपर्यंत आम्ही इथूनची आमरण उपासना आम्ही काही सोडणार नाहीत। ही नमस्कार, पालघर जिल्ह्यात आज हे तेवागाव आहे। ह्या तेवागावामध्ये जे उपोषणासाठी आलेले आहेत, उपोषणाला पाठिंबा म्हणून ह्या ठिकाणी CPMचे कार्यकर्ते आहेत, किसान सभेचे कार्यकर्ते आहेत, त्यांच्याशी आपल्याला थेट संवाद साधायचा आहे। सर्वप्रथम आपलं महाराष्ट्र न्यूजमध्ये स्वागत आहे। तुम्ही ह्या उपोषणासाठी जे बसलेले त्यांना कसं मागणीसाठी कोणकोणत्या मागणीसाठी आम्ही यासाठी आलो की हे जे उपोषण चालवलं हे या उपोषणाला पीडित शेतकरी आणि एकंदरीत MMRD मार्फत जे या भागातलं पाणी हे चोरून न्यायला लावले आणि इकडच्या भागाला पाणी मिळणार नाही याच्यासाठी या उपोषणाला आम्ही किसान सभा या वतीने जाहीर पाठिंबा देत आहोत। या ठिकाणी जो रिलायन्स गॅस पाईपलाईन आहे हे शेतकरी ते सगळेसाठी आहेत, तर ह्यांच्यासाठी तुम्ही काय सांगू शकता का? त्यांच्यासाठी कोणता सपोर्ट आहे? या रिलायन्सचे जे गॅस पाईपलाईन आहेत यांना पैसे मिळाले नाहीत आणि या पैशाचा मोबदला नुकसानीचा मोबदला त्यांना व्यवस्थित मिळाला पाहिजे। तो आतापर्यंत मिळाला नाही। जोपर्यंत त्यांना मिळत नाही तोपर्यंत त्या संघर्ष करत राहू। तर ह्या ठिकाणी एक महिला आहे आजी आहे, त्यांना पण विचारूया। या ठिकाणी रिलायन्स गॅस जी पाईपलाईन गेलेली आहे त्यांना जो मोबदला अजून मिळाला तर तुम्ही काय सांगता आजी? आमचं म्हणणं असं आहे, आम्ही 2-3 वर्ष गेला पण आम्हाला शेतकरी आम्ही खरे खातंवाले माणसाला पैसा नाही दिला। आम्हाला असं बोललं साहेब लोक, जो किसन घोडा पण बोलला काय आजी तुम्हाला गाड्यात पोलीस लोक गाड्यात भरून आणती ना पैसा घर आणून देते एवढा तुला पैसा मिळेल खातंवालीला। आम्हाला खातंवालीला पैसा तर काय पण 10 पैसे भेटा मुर्तूक लागली ना। एवढा माणूस झाला तर या माणसाचा पैसा गेला ना। आम्ही 10 दिवस ना 15 दिवस ना 2 वर्ष आम्ही इथं बसून खात आम्हाला खाना पुरवाल काय? या आम्हाला पैसा आता आम्हाला मिळवून द्या पाहिजेत। नाही मिळवली तर आम्ही हवेत उडवून ना पोलीस लोक आम्हाला सजेवर घालजल तरी आम्ही भिणार नाही। आम्ही सजा भरू, हायकोर्टाला सजा भरू, आम्ही कलेक्टरचे सजा भरू, पण आम्हाला पैसा पुरत पैसा आम्हाला पाहिजे। प्रतिनिधी माधव तल्ला, महाराष्ट्र न्यूज 10 पालघर।